या आषाढी वारीचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की या वारीमध्ये चालणाऱ्या लोकांसोबत जे जे लोक कर्तव्यावर असतात, ड्युटी करत असतात, अगदी माझा देखील त्याचाच एक प्रकार आहे की ड्युटी करताना सुद्धा वारी माझी झाली, तसे हे सगळे पोलीस बांधव आहेत. हे पोलीस बांधव जे बंदोबस्तावर आहेत, ते जरी बंदोबस्तावर ड्युटीवर असले तरी त्यांना सुद्धा वारी पूर्ण झाल्याची अनुभूती असते. मला सांगा, असं वाटतं का की आपण बंदोबस्तावर आहेत आणि वारीही झाली? आम्ही आमचा नशीबच समजतो की आम्हाला ह्या बंदोबस्त करायला भेटतो, यात आमची ड्युटी पण होते आणि ह्या माऊलीची आम्हाला सेवा पण करायला भेटते. माझं 11 वर्ष झालं फ्रीमध्ये सेवा करतोय. मी आज 12 वाजल्यापासून मंदिरमध्ये जातो. 3 दिवस आतमध्ये मंदिरमध्ये देवाची एकदम न जेवता न पाणी पिता म्हणजे सेवा करतो. हे माझं भाग्य आहे आणि ह्या सेवेमुळे मला चांगलं मग एकदम मस्त वाटतंय, त्यामुळे सेवा. पण याच्यामध्ये थकवा येतो कारण लोकांची संख्या फार मोठी आहे, वारकऱ्यांना समजावं लागतं, कारण आम्ही बघतोय की लोकांना अगदी बाहेर काढावं लागतं ढकलून. तर हे दोन्ही गोष्टी होतात, त्रास पण होतो आणि आनंदही मिळतो. उत्साह वाढतो आमचा, लोकांचा त्रास होतोच, पण लोकांची सेवा करण्याला आम्हाला उत्साह वाटतो. त्रास होतो पण आम्हाला त्या त्रास देवाच्या कृपेनं आम्हाला त्रास जाणवत नाही. असं आम्हाला 24 तास ड्युटी असते, पण आम्हाला काही त्या ड्युटीचं वाटत नाही. माऊलीची सेवा करणं एवढंच आम्हाला देण्यात येतं, कारण काय हे पुण्य कुणाच्या पण नशिबात नसतं. हे ड्युटी मागून मिळते? नाही, मागून नाही मिळत. हे देवाकडे देणगीच म्हणायची. हा, देवाकडून देणगीच मिळाली. सगळ्या जे पोलीस बांधव आहेत, असे जवळपास 8,000 पेक्षा जास्त पोलीस हे पंढरपूरमध्ये तैनात करण्यात आलेत. मात्र तैनात असताना सुद्धा अनेक लोक येतात, लाखो लोकांची व्यवस्था करत असताना त्यांना स्वतःला वारी होते, ती अनुभूती मात्र या पोलीस बांधव आपल्याला बोलून दाखवत आहेत. कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, पंढरपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.